उपवास ठेवला होता, पण एक चूक आणि सगळा गोंधळ झाला. आज सोमवार होता म्हणून सकाळी सगळ्यांसाठी भाजी चपाती करून दिली आणि माझ्यासाठी बटाट्याचे काप करून वाफेवर शिजायला ठेवून दिले. म्हटलं तोपर्यंत चला बाहेरून एक फेरफटका मारून येते आणि गुलाबाच्या झाडाला खूप छान एक कळी आली होती. घरात येऊन बघितलं तर बटाटे थोडेसे शिजायला बाकी होते. तोपर्यंत आमच्या हर्षला काही धीर नाही. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकून बटाटे तयार करून घेतलेत आणि आम्ही दोघं खायला बसलो. संध्याकाळी भाजी मार्केटमध्ये जाऊन आली होती. येताना मुलांसाठी खाऊ खारे शेंगदाणे आणि आईस्क्रीम घेऊन आले होते. माझा उपवास होता म्हणून मी खारे शेंगदाणे आणले होते. सगळ्यांनी सोबत बसून खारे शेंगदाणे खाल्ले. त्यानंतर मी सगळ्यांसोबत आईस्क्रीम खाल्ली. आईस्क्रीम खाऊन झालं. म्हटलं चला आता कामाला लागते. मार्केटमधून आणलेला भाजीपाला फ्रीज मध्ये ठेवून दिला आणि वांगी कापत असताना अचानक लक्षात आलं आज तर माझा उपवास आहे आणि मी आईस्क्रीम खाल्ली. आता मला इथं कळेना झालं की माझा उपवास सुटला की नाही सुटला. मग म्हटलं जाऊ दे. सगळ्यांसाठी भाजी चपाती बनवली आणि माझ्यासाठी साबुदाण्याची खीर बनवली. आता भूक तर खूप लागली, पण खरं सांगा जर उपवासात असं चुकून काही खाल्लं गेलं तर नंतर जेवलेलं चालतं की नाही.